output using for loop or any type of loop is 1 1 2 1 1 2 3 2 1 1 2 3 4 3 2 1. ओके, सो हे इन्क्रीमेंट होऊ शकतात नंबर ऑफ रोज. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5, देन 4 3 2 1, देन 1 2 3 4 5 6, देन 5 4 3 2 1. तसे इन्क्रीमेंट होऊ शकतं. ओके, सो आउटपुट कसं आहे बघा. जनरली आपण कसे डिस्प्ले केलं की रो जर 1 असेल तर एकदाच डिस्प्ले होणार, रो नंबर जर 2 असेल तर 2 टाइम्स डिस्प्ले होणार, रो नंबर जर 3 असेल तर 3 टाइम्स डिस्प्ले होणार. पण इथे कसं आहे बघा, रो नंबर 1 ला एकदाच डिस्प्ले होतं, रो नंबर 2 ला 3 टाइम्स डिस्प्ले होतं, रोल नंबर 3 ला 5 टाइम्स होतं, रोल नंबर 4 ला 7 टाइम्स होतं. असे इन्क्रीमेंट होते. ओके, म्हणजे जो रो नंबर आहे तेवढ्या टाइम्सच डिस्प्ले होत नाही. सो इथे आपल्याला थोडंसं डिफरंट लॉजिक यूज करावं लागेल. ओके, नाउ नेक्स्ट आता एक जर तुम्ही चेक केलं तर बघा, फर्स्ट रोला ठीक आहे 1 प्रिंट झाला, सेकंड रोला म्हणजे रोचा नंबर काय सेकंड, सो सेकंड रोला 1 to 2 बरोबर प्रिंट होतं आणि मग नंतर 1 कमी होतो. ओके, देन थर्ड रोला काय प्रिंट होते बघा, 1 2 3 बरोबर प्रिंट होतं आणि त्याच्या पुढे परत 1 1 मायनस करून अप टू 1 पर्यंत जातं. फोर्थ रोला काय होते बघा, 1 2 3 4 पर्यंत प्रिंट होत आहे आणि त्याच्यानंतर 3 2 1 म्हणजे रो नंबर जर 4 असेल तर 4 पर्यंत कंटिन्युअस प्रिंट होतं आणि मग त्याच्यानंतर परत 1 पर्यंत 1 1 नी डिक्रीमेंट होतं. रो नंबर जर 5 असेल तर 1 2 3 4 5 पर्यंत कंटिन्युअस इन्क्रीमेंट प्रिंट होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा डिक्रीमेंट होऊन 1 पर्यंत प्रिंट होतं. ओके, सो ह्या प्रोसेस काय होतात, कंटिन्यू होतात. सो आपण काय करूयात, रो 4 पर्यंत आपण एक्सप्लेन करूयात. ऑलरेडी मी काल रेकॉर्डेड केलं होतं येस्टरडेज लेक्चर मध्ये, बट तो व्हिडिओ करप्ट झाला. ओके, सो मी परत एकदा एक्सप्लेन करते. सो आता आपल्याला डिस्प्ले करायचं आहे 1 1 2 1 1 2 3 2 1, देन 1 2 3 4 3 2 1. जे लॉजिक आपण ह्यासाठी एक्सप्लेन करणार आहे ते लॉजिक मग तुमचे किती पण नंबर ऑफ रोज असो त्याच्यासाठी फॉलो होईल. ओके, नाउ ऑलरेडी आय हॅव डन द प्रोग्राम येस्टरडेज लेक्चर. ओके, सो आपण तेच ओपन करूयात आता, देन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. तर आपण सेव्ह केलेले प्रोग्राम टर्बो सी मध्ये कुठे होतात, बीन सी ड्राईव्ह, टर्बो सी 3 फोल्डर, बीन फोल्डर आणि त्याच्यामध्ये आपलं जे नेम असेल प्रोग्रामचं ते सर्च करायचं. ती ही जी .bak फाईल असते ना ती बॅकअप फाईल असते. ओके, म्हणजेच काय चुकून जर तुमच्याकडून जर एखादी सी आपली ऍक्च्युअली फाईल .c आहे. ओके, सो ती जर डिलीट झाली तर बॅकअप फाईल ऑलरेडी आहे. सो .c आणि बॅकअप मधले कंटेंट दोन्ही पण सेम असतात. ओके, so this is a logic for the program. Okay, so आपण इथे ठीक आहे. आता व्यवस्थित चेक करा, इझी बघा. आता आपल्याला या टाइपचं आउटपुट तुम्ही शिकलेले. ओके, सो ते तर आपल्याला करायचंच आहे, म्हणजे असं तर आपल्याला प्रिंट करायचंच आहे एवढं. ओके, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, पण ह्याच्या पुढे परत आपल्याला काय करायचंय, फक्त हे ह्याच्यासाठीचं लॉजिक आपल्याला एक्स्ट्रा ऍड करायचंय ह्याच्यासाठीच. ओके, सो ते आपण बघणार आहे. ठीक आहे, नाव बघा आता i.j.k. सो जे व्हेरिएबल्स आहेत ते राईट डाऊन करून घ्यायचे. ओके, नाव i इज इक्वल टू 1. आता इथे मी आपल्याला किती पाहिजेत, आता 4 पाहिजेत ना. रोज किती आहेत आपले, 4 आहेत. 1 2 3 4. ओके, सो जेवढे नंबर ऑफ रोज तेवढे इथे आले पाहिजे. ओके, नाव i झाला 1. ओके, नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. ओके, सो जे लूप मध्ये येणार, जे लूप मध्ये जे परत काय होणार 1. सो हे आपलं सेम आपण जसं फ्लाइट्स ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल जसं डिस्प्ले केलं तर ते जे लूप आहे बघा. नाउ जे इज इक्वल टू 1. ओके, सो जे 1 आहे. 1 इज लेस दॅन और इक्वल टू i पण 1 आहे. सो कंडिशन ट्रू आहे.
देन प्रिंट काय होणार जे प्रिंट होणार म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 आहे 1 प्रिंट झाला. ओके नाऊ आता आपण ही कंडिशन का लिहितोय बिकॉज जेव्हा रो आता बघा जेव्हा रो आणि जे आणि आय ची व्हॅल्यू सेम येईल काय जे आणि आय ची व्हॅल्यू जेव्हा सेम येईल म्हणजे सपोज आता हा इथे तर होणार नाही इथे बघा आता एकदा इफ जे इज इक्वल टू आय तर आय आणि जे सेम आहे. ओके सो आपण लूप मध्ये आलो. नाउ के ची व्हॅल्यू काय टाकली जे मायनस 1 सो जे ची व्हॅल्यू काय आहे 1 सो के ची मायनस व्हॅल्यू काय ना जे मायनस 1 म्हणजे के ची व्हॅल्यू काय ना 0. ओके नाउ ही कंडिशन 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स. ओके सो हे लूप होणार नाही. आता हे लूप कशासाठी बघा की जेव्हा आपण सपोज आता फर्स्ट रोला तर आपल्याला 1च प्रिंट करायचं होतं म्हणून हे लूप आलेलं नाही. सो ओके के ची व्हॅल्यू 0 झाली 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 फॉल्स आहे. सो हे लूप झालंच नाही. सो इफ हे बघा इफ ची कंडिशन ट्रू होती जे आणि आय सेम होता म्हणून आपण लूप मध्ये आलो. लूप फॉल्स आहे सो लूपच्या बाहेर आलो इफच्या बाहेर आलो. नाउ आता जे इन्क्रीमेंट होणार 2 नी नेक्स्ट रोला तुम्हाला सांगते की ही कंडिशन काय आहे ती. ओके त्याच्यानंतर जे 2 होणार. ओके सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय काय आहे 1च आहे. सो जे ची कंडिशन फॉल्स सो जे लूपच्या बाहेर आलो न्यू लाईनला कर्सर आला. सो नेक्स्ट टाइम जे प्रिंट होईल ते न्यू लाईनला होईल. देन आय लूप कडे आलो परत आय 1 होता सो आता आय काय झाला 2 झाला. ओके आता जेव्हा बघा रो 2 आहे तेव्हा आपल्याला 2 टाइम्स प्रिंट करायचंच आहे 1 2. ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं 1 1 ने डिक्रीमेंट करायचं. ओके नाउ आय किती झाला 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. नाउ जे इज इक्वल टू 1 जे परत किती झाला 1 आणि आय किती आहे 2 आहे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला जे ची व्हॅल्यू काय 1 सो प्रिंट काय झाला हा 1 इथला. ओके नाउ इथे बघतोय आपण जे इज इक्वल टू आय आहे का. आता जे किती आहे 1 आणि आय किती आहे 2 सो ही कंडिशन ट्रू नाहीये. सो इफ होणार नाही. ओके सो परत जे लूप कडे आलं जे किती झाला 2 झाला. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 बिकॉज आय पण 2 आहे कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाला जे ची व्हॅल्यू काय 2 सो प्रिंट काय झाला 2. ओके नाउ आता चेक करा. आता रो आपला 2 होता रो आपला कुठला आय 2 आहे ना सो आपला रो सेकंड चालू आहे. ओके तर सेकंड रो मध्ये आपण 1 प्रिंट केला आणि 2 प्रिंट केला. जेव्हा 1 प्रिंट केला तेव्हा जे काय होता 1 होता आणि जेव्हा 2 प्रिंट केला तेव्हा जे काय होता 2 होता आणि आय काय आहे 2 आहे बिकॉज आपण सेकंड रोला आहे. ओके सो जेव्हा आपण आय ची जी व्हॅल्यू आहे 2 आणि 2 टाइम्स प्रिंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं एक एकने डिक्रीमेंट करून अप टू 1 पर्यंत प्रिंट करायचंय. सो त्याच्यासाठी हे आहे. ओके सो आता जे इज इक्वल टू आय सो आय पण 2 आहे आणि जे पण 2 आहे कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो सो इफ मध्ये काय लूप आहे परत. सो जे मायनस 1 ची व्हॅल्यू के मध्ये सो जे काय 2 सो 2 मायनस 1 कशामध्ये व्हॅल्यू टाकली के मध्ये. सो के ची व्हॅल्यू झाली 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो प्रिंट काय केला के ची व्हॅल्यू काय 1 सो प्रिंट काय केला 1. ओके आता जोपर्यंत के लूप फॉल्स होत नाही बिकॉज इट इज इनर मोस्ट लूप तोपर्यंत आपण ह्या इफच्या एंडला येणार नाही. नाउ के मायनस मायनस सो के काय होणार 0 होणार. सो 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स. के लूपच्या बाहेर आलो इफच्या पण बाहेर आलो. देन जे इन्क्रीमेंट होणार जे किती होणार 3 होणार. ओके नाउ 3 इज ग्रेटर लेस दॅन ऑर इक्वल टू 2 बिकॉज आय इज 2 सो कंडिशन जे ची पण फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो न्यू लाईनला कर्सर आलो. सो नेक्स्ट टाइम जे प्रिंट होईल दॅट विल बी प्रिंटेड ऑन द न्यू लाईन. ओके देन आय इन्क्रीमेंट झाला आय जो 2 होता तो आता 3 झाला. नाउ जे परत किती झाला 1 झाला. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 मीन्स आय 3 आहे ना सो कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं जे ची व्हॅल्यू काय 1 सो प्रिंट काय झाली 1. ओके नाउ जे इज इक्वल टू आय आहे का नाहीये बिकॉज जे 1 आणि आय 3 आहे. सो हा इफ होणार नाही. देन परत आपण जे लूप जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आय कडे पण येणार नाही. सो जे इन्क्रीमेंट झाला बाय 1 नी. ओके नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केला जे ची व्हॅल्यू काय 2 सो प्रिंट काय केला 2 केला. ओके नाउ जे इज इक्वल टू आय आहे का नाही जे 2 आहे आणि आय 3 आहे. सो ही पण कंडिशन फॉल्स. देन अगेन जे लूप कडे आलो जे काय झाला 3 झाला. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आय 3 आहे ना सो कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केला जे ची व्हॅल्यू काय 3 सो प्रिंट काय केला 3. ओके नाउ आता बघा आय 3 आहे
आणि आपलं 3 टाइम्स प्रिंट करून झालेलं आहे, म्हणजे जे पण किती झालेलं आहे 3. सो जेव्हा दोन्ही पण व्हॅल्यू सेम असतात तेव्हा पुढे आपल्याला 1 1 ने डिक्रीमेंट करायचंय. ओके, सो त्याच्यासाठी आहे. सो जे आणि आय आता इक्वल आहे. सो इफ मध्ये आलो, के ची व्हॅल्यू काय, जे -1, जे काय होता 3. सो के ची व्हॅल्यू आली 2, बिकॉज आता आपल्याला 2 1 असं प्रिंट करायचंय. सो 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केलं, के ची व्हॅल्यू काय 2. सो प्रिंट झाला 2. नाउ के मायनस मायनस, सो के 2 होता, सो के 1 झाला. लूप आहे तर लूपची कंडिशन जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट ला येणार नाही. के मायनस मायनस, सो के 1 झाला. ओके, सो 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, इक्वल टू 1 आहे, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय झाला के, सो के काय 1 1 प्रिंट झाला. ओके, नाउ नेक्स्ट टाइम के मायनस मायनस, सो के काय झाला 0 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन फॉल्स. के लूपच्या बाहेर आलो, नंतर इफच्या पण बाहेर येणार. देन आता जे इन्क्रीमेंट होणार, जे किती होणार 4. नाउ ही कंडिशन फॉल्स बिकॉज आय इज 3 आणि जे इज 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, जे ची कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर आला. देन आय इन्क्रीमेंट झाला. ओके, सो आय जो 3 होता, सो आता आय किती झाला 4 झाला. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. जे लूप मध्ये आलो, जे परत किती झाला 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय, आय किती आहे 4, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केलं, जे प्रिंट केला बिकॉज जे ची व्हॅल्यू 1 आहे. नाउ जे इज इक्वल टू आय आहे का, नाही, जे 1 आहे आणि आय 4 आहे, सो हा इफ होणार नाही. देन परत जे कडे आलो, जे 1 ने इन्क्रीमेंट केला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केलं 2, म्हणजे जे प्रिंट केला. देन जे इज इक्वल टू आय आहे का, नाही, जे 2 आहे आणि आय 4 आहे, सो कंडिशन फॉल्स. देन परत जे लूप कडे येणार, जे झाला 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय, कंडिशन ट्रू आहे बिकॉज जे 3 आणि आय 4 आहे. सो प्रिंट काय केलं, जे काय आहे 3 केला. आलं लक्षात, ठीक आहे. नाउ जे इज इक्वल टू आय आहे का, नाही, जे 3 आणि आय 4 आहे, सो नाहीये, सो हा इफ होणारच नाही. सो इथे आलो, जे परत इन्क्रीमेंट झाला. ओके, सो प्रिंट काय केला 4, जे प्रिंट केला. जे ची व्हॅल्यू 4 आहे ना, सो 4 प्रिंट झाला. नाउ जे इज इक्वल टू आय आहे का, आहे, बिकॉज आता आपलं 4 टाइम्स प्रिंट करून झाले. सो आता आपल्याला 1 1 ने डिक्रीमेंट करायचंय. सो जे आणि आय ची व्हॅल्यू सेम आहे, सो ही कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो, आता हे जोपर्यंत हे लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत हेच एक्झिक्यूट होणार. नाउ के मध्ये कशाची व्हॅल्यू टाकली, जे -1 ची, जे 4 आहे, सो जे -1 3. के काय आला 3 आला. 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू. प्रिंट काय केलं के, सो प्रिंट काय केलं इथे 3. ओके, नाउ नेक्स्ट टाइम के मायनस मायनस, सो के झाला 2. 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. 1 पर्यंतच का केलं, बिकॉज डिक्रीमेंट होता आणि आपल्याला 1 पर्यंत येऊन स्टॉप करायचंय. सो 1 इज ग्रेटर दॅन, सॉरी 3, के ची व्हॅल्यू 2 आहे ना, सो 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केलं के, दॅट इज 2. नेक्स्ट टाइम के मायनस मायनस, के झाला 1. 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केला के काय 1, सो 1 प्रिंट झाला. नाउ के मायनस मायनस, के झाला 0. नाउ 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन फॉल्स. के लूपच्या बाहेर आलो, देन इफच्या पण बाहेर येणार. देन जे अजून फॉल्स नाही झालं, सो जे परत 1 इन्क्रीमेंट होणार 5. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय काय 4, कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर आला. देन आय किती झाला, आय 4 होता, सो आय 5 झाला. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. ही पण डायरेक्टली लूपच्या बाहेर आलो. सो आपलं जे आउटपुट होतं ते स्क्रीन वरती प्रिंट झालेलं आहे. ओके, सो आपण एकदा प्रोग्राम रन करू. हा बघा, हा प्रोग्राम आहे कंपाईल. आता इथे मी 7 टाकले 4 च्या ऐवजी, आधी आपण 4च करून टाकते. सो हे झालं आउटपुट. ओके, आणि 7 टाकल्यानंतर काही नाही चेंज होणार आहे, नंबर ऑफ रोज फक्त चेंज करायचे आहेत, किंवा तुम्ही युजर कडून पण एम घेऊ शकता. ओके, आलं लक्षात, ठीक आहे. सो 1 to 7 पर्यंत प्रिंट होणार आणि परत मग 6 to 1 पर्यंत होणार. त्याच्या आधीच्या रोला 1 to 6 पर्यंत होणार, देन परत 5 to 1 पर्यंत होणार. त्याच्या आधीच्या रोला 1 to 5 होणार आणि देन परत 4 to 1 होणार. ओके, सो हे काय होणार, कंटिन्यू होणार. ठीक आहे, तर हे झालं आपलं नेक्स्ट टाइप ऑफ आउटपुट. नाउ नेक्स्ट आता
नाउ नेक्स्ट टाइप ऑफ जे आउटपुट आहे ते आहे बघा 1 2 3 4 देन 2 3 4 ओके देन 3 4 4 ओके देन परत 3 4 2 3 4 देन 1 2 3 4 ओके. आता बघा आपण हा शेप पण बघितलेला आहे सेपरेट ओके. त्याच्यानंतर आपण हा पण शेप बघितलेला आहे. आधी स्पेस वगैरे देऊन हे करायचं ठीक आहे. आता आपल्याला हे दोन्ही पण कंबाईन करायचे आहेत ओके. सो आउटर लूप ऑलवेज कशासाठी असतं नंबर ऑफ रोज साठी असतं. सो बघायचं की तुम्हाला आउटपुट काय दिलेले आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ रोज दिले. सो 1 2 3 4 5 6 7. सो युअर आउटर लूप विल इटरेट फॉर 7 टाइम्स ओके. आता ह्यालाच पुढे कसं येऊ शकतं बघा तुम्हाला इथे 5 येणार म्हणजे आता इथे 4 पर्यंतच होतं. आता बघा 5 6 7 5 6 7 5 6 7 5 6 7 5 6 7 सॉरी चुकलं इथे. तर हे इन्क्रीज होऊ शकतं 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 4 5 6 7 5 6 7 6 7 7 ओके. देन परत 6 7 5 6 7 4 5 6 7 3 4 5 6 7 then 2 3 4 5 6 7 and then 1 2 3 4 5 6 7 ओके. सो ह्या टाइपचं मग इथं जर तुम्हाला ह्या टाइपचं आउटपुट डिस्प्ले करायला आलं तर काउंट करायचं नंबर ऑफ रोज किती आहे. सो इथे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ओके. सो 13 टाइम्स आय लूप काय झालं पाहिजे एक्झिक्यूट झालं पाहिजे ओके. सो आपल्याला आता ह्या टाइपचं इम्पॉर्टंट आहे बघा. सो आता आपण एक्सप्लेनेशन आता एवढे 13 रोज करण्यापेक्षा आपण काय करूयात नॉर्मली आपले जे 4 पर्यंत डिस्प्ले करून करूयात ओके. सो तेच लॉजिक पुढे पण काय होतं अप्लाय होतं बिकॉज एवढे 13 रोज तुम्हाला एक्सप्लेन करणं ट्रॅव्हल्स करणं काय आहे डिफिकल्ट आहे. कंपायलर साठी ते इझी आहे. तुम्ही फक्त कोड लिहिला तुम्ही रन केले की तुम्हाला विदिन अ सेकंड काय मिळतं आउटपुट मिळतं. पण त्याच्यासाठी कंपायलर एवढ्या टाइम्स इटरेट करत असतो बघा ठीक आहे. सो आपण हे आउटपुट करूया ठीक आहे ट्रेस. आता बघा इथे नंबर ऑफ रोज आपल्याला किती पाहिजे आपल्या आउटपुट नुसार 7 पाहिजे. सो इथे आउटर लूप 7 आहे ओके. त्याच्यानंतर आता तुम्हाला लास्ट एंड कुठपर्यंत पाहिजे 4 पर्यंत तर तो येणार ओके. जेव्हा तुम्ही मगाशी मी आउटपुट दिलं की 13 रोजचं तेव्हा इथे 13 येणार आणि लास्ट जो आहे तो कुठे एंड व्हायला पाहिजे 7 ला. सो इथे 7 येणार. आलं लक्षात. तर ते आम्ही तुम्हाला चेंजेस करून दाखवते. सो पहिल्यांदा आपण हा प्रोग्राम एक्सप्लेन करूयात ओके. सो आता काय काय आहे बघा I J K A 0 आहे आणि S -1 आहे. S -1 का केलं बिकॉज आपल्याला खाली ते दोनदा आपल्याला ते मायनस मायनस करावं लागेल. आता ते तुम्हाला जेव्हा आपण प्रोग्राम कंप्लीट करू तेव्हा ते कळेल ओके. सो पहिल्यांदा मी S 0 केलेलं आणि A पण 1 केलेला ठीक आहे. जसं आपण 1 2 3 4 ला वगैरे कसं केलं. सो आपण A पण मी पहिले 1च केलेला बट जेव्हा आपण हा जो इकडचा हा जो खालचा ट्रायंगल जेव्हा डिस्प्ले करणार आहे हा इथून खालचा तेव्हा आपल्याला 2 टाइम्स ते मायनस मायनस करावं लागतं. सो मी काय केलंय इथं 0 आणि -1 केलं. ते का केलं ते तुम्हाला जेव्हा आपण प्रोग्राम ट्रेस करू तेव्हा कळेल ओके. सो I 1 केला ओके. देन 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 बिकॉज नंबर ऑफ रोज आर 7 कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. आता बघा I इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 का सांगितलं मी बिकॉज I म्हणजे काय नंबर ऑफ रोज साठी. सो जोपर्यंत नंबर ऑफ रोज 1 to 4 आहे सो आपल्याला सेम लॉजिकनी डिस्प्ले करायचे आणि जेव्हा नंबर ऑफ रोज 5 6 7 येईल त्याच्यासाठी आपल्याला वेगळं लॉजिक यूज करायचं ऑफकोर्स ना. ह्या ट्रायंगल साठी एक लॉजिक आणि खालच्या ट्रायंगल साठी एक लॉजिक. सो हे पहिले 4 रोज साठी सेम लॉजिक आणि शेवटच्या 3 साठी दुसरं लॉजिक. सो आपण ह्याला नंबर ऑफ रोज 7 आहे पण त्यात पण आपण काय केलेले डिफरन्शिएट केलेले ओके. नाव बघा I
I ची व्हॅल्यू 1 केली, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. नाउ a प्लस प्लस a 0 होता, सो a 1 झाला. s प्लस प्लस, सो s मायनस 1 होता, मायनस 1 मध्ये प्लस 1 केल्यावर आला 0. ओके, नाउ k इज इक्वल टू 1, k झाला 1. स्पेस साठी बघा आपण घेतलेले स्पेसचे प्रोग्राम. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू s, s काय 0, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स बिकॉज आपल्याला सुरुवातीच्या रोला स्पेस नकोच आहे, सो k लूप होणार नाही. देन इथे आलो, a ची व्हॅल्यू j मध्ये टाकली, सो a ची व्हॅल्यू काय 1, j मध्ये पण काय गेलं 1, सो काय केलं 1 to 4 बिकॉज आपल्याला फर्स्ट रोला 1 to 4 डिस्प्ले करायचे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. ओके, बघा j 1 आहे ना, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केलं j, म्हणजेच काय प्रिंट होणार 1. देन j लूप जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण इफ च्या एंडला येणार नाही. सो j प्लस प्लस, सो j किती झाला 2, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केलं j, म्हणजेच काय प्रिंट झाला 2. नेक्स्ट टाइम j परत इन्क्रीमेंट होणार 3. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केलं j, सो j काय झाला 3. प्रिंट नाउ j प्लस प्लस, सो j झाला 4, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. प्रिंट काय केलं j, दॅट इज 4. ओके, नाउ j प्लस प्लस, सो j किती झाला 5. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. j लूपच्या बाहेर आलो, देन इफ च्या बाहेर आलो. नाउ इफ झालंय, सो त्याचा रिस्पेक्ट टू एल्स होणार नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे, इफ जर झाला तर एल्स होत नाही. सो डायरेक्टली इफ झालेला आहे इथे, सो एल्स होणार नाही. डायरेक्टली स्लॅश एन म्हणजे न्यू लाईनला कर्सर आला, जे प्रिंट होईल ते न्यू लाईनला येईल. ओके, नाउ फॉर लूप परत कंटिन्यू होणार. सो आय प्लस प्लस, सो आय आता ओके, नाउ आय किती 1 होता, सो आय झाला 2. ओके, नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. सो अगेन इफ ट्रू आहे, सो एल्स होणार नाही, फक्त इफच होणार. सो a प्लस प्लस, a किती होता 1, सो a झाला 2. आणि s प्लस प्लस, s किती होता 0, सो s झाला 1. बिकॉज आपण बघा ह्या शेपचा आउटपुट घेतलेला आहे. पहिल्यांदा 0 स्पेस असते, दुसऱ्या लोला 1 स्पेस असते इथली खालची. ओके, सो k इज इक्वल टू 1, k परत किती झाला 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू s, k पण 1, s पण 1, सो कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाली स्पेस, सो ही स्पेस प्रिंट झाली. नेक्स्ट टाइम k प्लस प्लस, k किती झाला 2 झाला. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू s, s किती 1, कंडिशन फॉल्स. आपल्याला एकदा स्पेस पाहिजे होती, ती झाली. सो k लूपच्या बाहेर आलो, इथे आलो. नाउ बघा आपल्याला नेक्स्ट लाईनला 1 to 4 नाही करायचं, 2 to 4 करायचं. सो आपण a प्लस प्लस केलता, जो की 2 झालता. सो a ची व्हॅल्यू टाकली j मध्ये, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. सो a ची व्हॅल्यू j मध्ये टाकली, a 2 होता, j पण झाला 2. ओके, नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट केलं j, सो j 2 आहे, सो प्रिंट काय झालं 2. ओके, नाउ j प्लस प्लस, j 3 होणार, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केला j, दॅट इज 3. नेक्स्ट टाइम अगेन j प्लस प्लस, j झाला 4. अगेन 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केला j, दॅट इज 4. ओके, नाउ j प्लस प्लस, j झाला 5. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, j ची कंडिशन फॉल्स. j लूपच्या बाहेर आलो, इफ च्या बाहेर आलो. इफ ट्रू होता, सो एल्स होणार नाही. डायरेक्टली इथे आलो, स्लॅश एन न्यू लाईनला कर्सर आला. सो नेक्स्ट आउटपुट विल बी डिस्प्ले ऑन अ न्यू लाईन. देन i प्लस प्लस, i 2 होता, सो आता i किती झाला 3 झाला. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. a प्लस प्लस, a 2 होता, सो a किती झाला 3. अँड s प्लस प्लस, s किती झाला 2. ओके, नाउ k परत किती झाला 1. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू s, s किती आहे 2. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय झाली स्पेस, 1 स्पेस प्रिंट झाली. ओके, देन k प्लस प्लस, k किती होणार 1 चा 2 होणार. अगेन s किती आपला 2 आहे. सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू. सो अजून एक स्पेस काय झाली प्रिंट झाली. नेक्स्ट टाइम k प्लस प्लस, k किती होणार 3 आणि s किती आहे 2. सो 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स. k लूपच्या बाहेर आलो, a ची व्हॅल्यू टाकली j मध्ये, a किती आहे 3. सो j पण किती झाला 3. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. प्रिंट काय केला j, दॅट इज 3. ओके, नाउ अगेन j प्लस प्लस, j झाला 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. प्रिंट काय केला j, दॅट इज 4. ओके, नाउ अगेन j प्लस प्लस. ओके, सो j प्लस प्लस झाला, j झाला 5. ओके, नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. j लूपच्या बाहेर आलो, इफ च्या एंडला आलो, इफ झाले, सो एल्स होणार नाही.
न्यू लाईनला कर्सर आलं एल्सच्या बाहेर डायरेक्ट. देन फॉर लूप. सो I प्लस प्लस सो आता बघा I किती होता 3 होता. सो I किती झाला 4 झाला. ओके. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो फॉर लूप मध्ये 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 अगेन कंडिशन ट्रू. सो A प्लस प्लस A किती होता 3 शेवटी. सो A झाला 4. S प्लस प्लस S किती होता 2. सो S झाला 3. नाउ K इज इक्वल टू 1. K परत 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S. S किती आहे 3. सो हे लूप किती टाइम्स होणार 3 टाइम्स होणार. आता हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलंय. सो जेव्हा K1 आहे तेव्हा एक स्पेस प्रिंट होणार. देन K2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 बिकॉज S ची व्हॅल्यू 3 आहे. कंडिशन ट्रू आहे. परत एक स्पेस प्रिंट झाली. देन K3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. अजून एक स्पेस प्रिंट झाली. ओके. नाउ K किती होणार 4 होणार आणि S3 चे. सो 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स. K लूपच्या बाहेर आलो. A ची व्हॅल्यू J मध्ये टाकली. A मध्ये काय 4. J मध्ये पण काय आला 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं J. सो J काय 4. सो 4 प्रिंट झाला. ओके. नाउ J प्लस प्लस J किती झाला 5 झाला. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स. J लूपच्या बाहेर आलो. इफच्या बाहेर आलं. इफ झाले. सो एल्स होणार नाही. डायरेक्टली न्यू लाईनला कर्सर. सो नेक्स्ट विल बी प्रिंटेड ऑन अ न्यू लाईन. देन डायरेक्टली I इन्क्रीमेंट होणार. ओके. सो I इन्क्रीमेंट होणार. I 4 होता. सो I झाला 5. ओके. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स. सो आता कुठे येणार एल्स कडे बिकॉज आता या खालच्या ट्रायंगल साठी आपल्याला वेगळं आउटपुट यूज करायचंय. सो एल्स कडे आलो. S मायनस मायनस बिकॉज आता स्पेस इथे 3 होत्या. सो इथे 2 आल्या पाहिजे. सो S परत डिक्रीमेंट करायचा. सो S मायनस मायनस S3 होता. सो S किती आला 2. ओके. नाउ K इज इक्वल टू 1. K परत किती झाला 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S. S किती आहे 2. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. प्रिंट काय केला 1 स्पेस. ओके. नाउ K प्लस प्लस K झाला 2. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. अजून एक स्पेस काय केला हा प्रिंट केला. नाउ अगेन K प्लस प्लस K झाला 3. S किती आहे 2. सो 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन फॉल्स. K लूपच्या बाहेर आलो. A मायनस मायनस. सो A 4 होता. आता A किती झाला 3 बिकॉज आता आपल्याला 3 to 4 डिस्प्ले करायचंय. नाउ J लूप जे इफ मध्ये होतं तेच J लूप. ओके. सो A ची व्हॅल्यू J मध्ये A मध्ये काय होतं 3. सो J मध्ये पण गेला 3. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला J काय 3. सो 3 प्रिंट झाला. ओके. नाउ J प्लस प्लस J ची व्हॅल्यू झाली 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं J. सो J काय 4. सो 4 प्रिंट झाला. ओके. नाउ J प्लस प्लस J होणार 5. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स. J लूपच्या बाहेर आलो. L च्या बाहेर आलो. न्यू लाईनला कर्सर आलं. ओके. देन अगेन लूप. सो I 5 होता. सो I किती झाला 6 झाला. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स. नाउ I किती होणार 6 होणार. ओके. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन ट्रू आहे. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 इफ ची कंडिशन फॉल्स. सो एल्स होणार. ओके. देन S मायनस मायनस. सो S 2 होता. सो आता S किती होणार 1 होणार. नाउ K इज इक्वल टू 1. K परत 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S. S 1 आहे. कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय होणार 1 स्पेस. सो दिस 1 स्पेस काय होणार इथं प्रिंट होणार. ओके. त्याच्यानंतर K किती होणार 2 होणार. नाउ S 1 आहे. सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S कंडिशन फॉल्स आहे. ओके. सो K लूपच्या बाहेर आलो. A मायनस मायनस. सो A 3 होता. सो A किती झाला 2 बिकॉज आता आपल्याला 2 to 4 करायचंय. सो A ची व्हॅल्यू J मध्ये. सो J किती होणार 2च होणार. ओके. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. प्रिंट झाला J म्हणजे प्रिंट काय झाला 2. नेक्स्ट टाइम J प्लस प्लस J झाला 3. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाला J दॅट इज 3. नेक्स्ट टाइम J प्लस प्लस 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं J दॅट इज 4. नेक्स्ट टाइम J प्लस प्लस J 5 झाला. नाउ ही कंडिशन फॉल्स. J लूपच्या बाहेर आलो. एल्स च्या बाहेर आलो. देन न्यू लाईनला कर्सर. ओके. देन I किती होणार आता I 6 होता. सो I विल बी 7. ओके.
आता लास्ट रो आहे, लक्ष द्या. सो I 7 होणार. ओके, 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन ट्रू. I बघा 6 होता तो 7 झाला. नाउ 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 इफ कंडिशन फॉल्स. सो रिस्पेक्ट टू एल्स होणार. S मायनस मायनस, सो S 1 आहे, सो 0 होणार बिकॉज आपल्याला लास्ट रोला स्पेस नकोच आहे. सो K इज इक्वल टू 1 होणार. परत 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S, S काय 0 कंडिशन फॉल्स. सो K लूप होणार नाही. A मायनस मायनस, सो A 2 होता, सो A 1 झाला. नाउ आपल्याला 1 to 4 करायचंय. सो A ची व्हॅल्यू J मध्ये टाकली. सो A 1 आहे, सो J पण आला 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. प्रिंट काय केलं J दॅट इज 1. ओके, नाउ J प्लस प्लस J 2 झाला. 2 is less than or equal to 4 condition true. प्रिंट काय केला J that is 2. ओके, नाउ J किती झाला प्लस प्लस 3 केला. 3 is less than or equal to 4 condition true. प्रिंट काय केला J that is 3. ओके, नाउ J झाला 4. 4 is less than or equal to 4 condition true. प्रिंट काय केला J that is 4. ओके, नाउ J प्लस प्लस J 5 झाला. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. J लूपच्या बाहेर आलो. एल्स च्या बाहेर न्यू लाईनला कर्सर. देन अगेन I प्लस प्लस, सो I 7 होता, सो आता I झाला 8. नाउ 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन फॉल्स. डायरेक्टली I लूपच्या बाहेर आलो आणि प्रोग्राम कंप्लीट झाला. ओके, सो हे झालं तुमचं आउटपुट. ओके, सो आपल्याला जर 1 to 4 दिला असेल आणि देन परत 4 to 1 दिला असेल तर 4 प्लस 4 किती होतात 8. सो 1 रो मायनस करायचा. सो जेव्हा 4 पर्यंत आउटपुट आहे तेव्हा 7 रोज. 6 पर्यंत असेल तेव्हा 6 प्लस 6 किती 12. म्हणजे रोज किती आले 11 आले. 1 रो कमी करायचा बिकॉज इथला जो 4 असतो जेव्हा एंड होतं तेव्हा हा 4 डबल नाहीये. ओके, सो 1 to 4 आणि प्लस 3 7. जर 6 पर्यंत असेल तर 6 प्लस 6 12 असतात. सो आपले 11 रोज येणार. ओके, सो आपण एकदा रन करून बघू प्रोग्राम. ओके 30. सो कंपाइल रन. ओके, सो बघा 4 दिलेले. ठीक आहे, नाउ इथे जर मी आता मला 6 पर्यंत करायचंय. सो रोज किती येणार 11 येणार. ओके, आणि म्हणजे 6 प्लस 6 12. 1 रो कमी करायचा आणि इथे 6 पर्यंत. सो इथे 6 येणार. जिथे जिथे 4 होतं तिथे तिथे नंबर 6 येणार. आपल्याला एंड कुठे करायचं आहे ते येणार. बघा 1 to 6 परत 6 पर्यंत आले आणि परत 6 to 1 पर्यंत डिस्प्ले झालं. आता आपल्याला 9 पर्यंत करायचंय. सो इथे 9 9 आणि 9 18. सो रो किती येणार 17 आणि इथे 9 करायचं. जिथं 6 आहे तिथं 9 करायचं. बाकी काही चेंजेस करायची गरज नाही. आलं का लक्षात. ओके, सो दिस इज अ वन टाइप ऑफ आउटपुट. आपण भरपूर सारे टाइपचे आउटपुट घेतलेत बघा. ठीक आहे, नाउ आता आपल्याला मल्टिप्लिकेशन टेबल घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ आउटपुट. आता आपले फक्त मल्टिप्लिकेशन टेबल ह्या टाइपचंच आउटपुट राहिलेले. ओके, सो मल्टिप्लिकेशन टेबल्स, आपले जे टेबल्स असतात ना पाडे मराठीमध्ये, मल्टिप्लिकेशन टेबल्स. ओके, सो तुम्हाला आता 1 to 10 देतील, 1 to 5 देतील, 11 to 20 देतील, 11 to 15 देतील, 21 to 30 देतील, काही देतील. सो आता त्या टाइपचे टेबल जर सॉल्व्ह करायचे असेल किंवा टेबल जर प्रिंट करायचे असेल तर काय करायचं. सो आपण सिंपल आपला 1 to जो 10 आपण 1 to 10 चं पहिले डिस्प्ले करू. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, then 2 4 6 up to 20. ओके, then 3 6 9 up to 30. then 4 8 12 up to 40. ओके, तर असे टेबल होणार 10 पर्यंत. 10 20 30 up to 100. ओके, सो आता बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. So first I will write the program. Okay, then we'll explain you. New table 1 to 11. Okay, now function F5 include header files
आता बघा टेबल तुम्हाला 1 to 5 चा द्या किंवा 11 to 20 चा द्या. नंबर ऑफ रोज तर किती असणार आहे? 10च असणार आहे बघा, बिकॉज टेबल कोणता पण 1 to 10च डिस्प्ले होतो. ओके, सो 5 1 जा 1, 5 2 जा 10 अप टू 5 10 जा पर्यंत. टेबल तुमचे 11 to 20 जरी दिले तरी पण नंबर ऑफ रोज 10च असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 1 to 30 चे टेबल दिले तर नंबर ऑफ कॉलम्स 30 असतील पण नंबर ऑफ रोज किती असतील? 10च असतील. सो टेबल तुम्हाला किती पण देऊ द्यात, नंबर ऑफ रोज किती असणार आहे? 10च असणार आहे. सो तुम्हाला माहिती आहे आउटर लूप काय असतं? नंबर ऑफ रोज साठी असतं. ओके, सो एक आपल्याला आय लागेल, जे लागेल. सध्या आपण काय प्रिंट करतोय? 1 to 10 चे टेबल. ओके, सो ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज पण 10 आणि नंबर ऑफ कॉलम्स पण 10 बिकॉज 1 to 10 चा टेबल आहे. सो अगेन टेबल फॉर्मॅट म्हणजे रो आणि कॉलम आहे. सो आपल्याला इथे नेस्टेड लूप यूज करावा लागेल. सो आउटर लूप हे नंबर ऑफ रोज साठी असतो. सो 10 टाइम्स ते इन्क्रीमेंट होणार. ओके, त्याच्यानंतर इनर लूप आता हे पण सेम आपल्याला 10 टाइम्सच पाहिजे. सो जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन और इक्वल टू 10, जे प्लस प्लस, बिकॉज जे ऍक्च्युअल जे टेबल्स आहेत ते 1 to 10 चे आहेत. बघा आता आउटर लूप हे नंबर ऑफ रोज साठी, तर रोज काय आहे? रोज तर 10च असणार आहे तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर आपल्याला टेबल कशाचे पाहिजेत? 1 to 10 चे डिस्प्ले करायचे. सो इथं 1 to 10 आलं. जर तुम्हाला टेबल 11 to 20 दिलं तर इथे 11 to 20 येणार, पण आउटर लूप हे 1 to 10च राहणार बिकॉज टेबल तुमचे टेबलचे जे रोज असतात ते 10च असतात. जर तुम्हाला 1 to 30 चे टेबल सांगितले तर इथं 1 to 30 येणार, पण आउटर लूप चेंज होणार नाही. फक्त चेंज काय होणार? जे लूप ज्याचे टेबल तुम्हाला कुठपासून कुठपर्यंत डिस्प्ले करायला लावलेले सो त्या व्हॅल्यू काय होणार आहे तुम्ही इथे चेंज करणार आहे. ओके, सो सध्या आपल्याला 1 to 10च करायचं आहे. सो प्रिंट %d/t बिकॉज आपण स्पेस पण देऊया टेबल मध्ये किंवा एक स्पेस दिली तरी चालेल. ओके, कॉमा I into j. त्याच्यानंतर न्यू लाईन साठी स्लॅश आहे. बस एवढंच आहे टेबलचा प्रोग्राम. एकदा आपण कंपाइल करून रन करू, मग तुम्हाला ट्रेस करून दाखवते. सो आपण इथं /t देऊयात म्हणजे प्रॉपर डिस्प्ले होईल. एक स्पेसच्या ऐवजी /t. ओके, सो हे झाले तुमचे टेबल. आता बघा जेव्हा तुम्ही टेबलच्या आउटपुट कडे बघताय तर आता हा 1 to 10 दिलेले टेबल. सो रोज मध्ये पण बघा, जर पहिला रो बघितला आपण तर तो 1 चा टेबल आहे, दुसरा रो बघितला तर 2 चा टेबल आहे, थर्ड रो बघितला तर 3 चा टेबल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 1 to 10 चे डिस्प्ले करतात ते व्हर्टिकली पण सेम असतात आणि हॉरिझॉन्टली पण सेम असतात. ओके, आता आपण जेवढे आउटपुटचे प्रोग्राम बघितले सो त्याच्यामध्ये प्रिंट कसं होत असतं जेव्हा आपण प्रोग्राम ट्रेस करतोय. सो प्रिंट कसं होत असतं तेव्हा हॉरिझॉन्टली प्रिंट होत असतं, व्हर्टिकली नाही. ओके, सो पण टेबल तर व्हर्टिकली असतात. ओके, सो जरी टेबल आता व्हर्टिकली असतील तरी सुद्धा प्रिंट आपलं हॉरिझॉन्टलीच होणार आहे. पण जेव्हा फायनल आपण आउटपुट डिस्प्ले करेल तेव्हा आपल्याला टेबल हे जसे प्रॉपर डिस्प्ले होतात तसेच डिस्प्ले होणार आहे. ओके, सो आता आपण काय करूयात, एकदा हे रफ करते. नाव आता आय बघा आपण ह्याच इकडे व्हॅल्यू टाकू आणि इकडे टेबल प्रिंट करू. ओके, सो आय 1 झाला. आता 10च का लिहिलं बिकॉज परत सांगते तुम्हाला टेबल तुमचे कुठपासून कुठपर्यंत असू द्या, 1 to 30 असू द्या, 12 to 80 असू द्या, पण नंबर ऑफ रोज 10च असणार. सो आउटर लूप इज ऑलवेज फॉर द नंबर ऑफ रोज. सो ते 10 टाइम्सच होणार, फक्त चेंज काय होणार इनर लूप. पण सध्या कॉलम पण 10च आहेत, आपल्याला टेबल 1 to 10च सांगितले. सो इनर मोस्ट लूप पण 1 to 10च होणार. ओके, सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. नाउ जे किती झालं 1. ओके, नाउ बघा आता जोपर्यंत जे लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत जे लूपच इन्क्रीमेंट होणार आणि एक्झिक्यूट होणार. सो जे 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं I into j. सो I into j म्हणजे काय 1 into 1. सो प्रिंट काय झालं 1 आणि पुढे स्पेस येणार नेक्स्ट टाइम, म्हणजे नेक्स्ट जे आहे ते स्पेस सोडून प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम जे किती होणार 2 होणार. सो 2 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. प्रिंट काय केलं I into j. I into j म्हणजे 1 into 2, हॉरिझॉन्टली प्रिंट करतोय, 2 प्रिंट केलं. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार 3 होणार. नाउ 1 into 3 प्रिंट होणार, I into
जे. सो 1 into 3 3 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम जे इन्क्रीमेंट होणार 4. सो प्रिंट काय होणार 1 into 4 4 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम जे इन्क्रीमेंट होणार 5. सो प्रिंट काय होणार 1 into 5 दॅट इज 5 बिकॉज आय इंटू जे. आय तर 1च आहे फक्त जे चेंज होतोय. ओके. सो 1 ला कोणत्या पण नंबरने जरी मल्टिप्लाय केलं तरी सेम नंबर येतो. त्याच्यानंतर जे किती होणार 6. सो 6 is less than or equal to 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं 1 into 6 दॅट इज 6. ओके. नेक्स्ट टाइम जे प्लस प्लस जे किती झालं 7. सो 7 is less than or equal to 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं 1 into 7 7. ओके. नेक्स्ट टाइम जे इन्क्रीमेंट झाला 8. सो 8 is less than or equal to 10 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं 1 into 8 8. ओके. त्याच्यानंतर जे अगेन इन्क्रीमेंट झाला सो 1 into 9 प्रिंट झालं. जे इन्क्रीमेंट झाला 10 10 is less than or equal to 10 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं 1 into j that is 10 10. नेक्स्ट टाइम जे 11 होईल. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो न्यू लाईनला कर्सर आला देन आय किती होणार आता 2 होणार. ओके. सो आय किती होणार बघा 2. न्यू लाईनला आता जे प्रिंट होईल ते न्यू लाईनला होईल. सो आय 2 झाला. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके. सो आय इज इक्वल टू 2. 2 is less than or equal to 10 कंडिशन ट्रू. नाउ जे परत किती झाला 1. आता अगेन जे लूप एक्झिक्यूट होणार 10 टाइम्स. सो जे 1 झाला. सो प्रिंट काय केलं 1 into j. सो आय 2 आहे आणि जे 1 आहे. सो 2 into 1 2. ओके. नेक्स्ट टाइम जे किती होणार 1 होता. सो 2 झाला. देन प्रिंट काय केलं 2 into 2 4 प्रिंट केलं. हॉरिझॉन्टली प्रिंट होतं कधी पण. ओके. नाउ जे प्लस प्लस जे झाला 3. सो प्रिंट काय केलं 2 into 3 दॅट इज 6. ओके. नाउ आय इंटू जे म्हणजे 2 into 3 6. ओके. नेक्स्ट टाइम जे 4 होणार देन 2 into 4 8. ओके. त्याच्यानंतर जे 5 होणार 2 into 5 10. असं जे जे कंटिन्यू होणार अप टू 10. देन 2 into 10 इथे 20 प्रिंट होईल. देन जे 11 होईल. देन जे लूप फॉल्स होईल. ओके. न्यू लाईनला कर्सर आलं. देन आय आता 2 होता. आय 2 होता ना. सो आता आय किती होईल 3 होईल. आय किती होईल 3 होईल आणि जे परत 1 होईल. परत जे 10 टाइम्स. सो जे 1 झाला. सो प्रिंट काय झाला आय इंटू जे म्हणजे 3 into 1 3 न्यू लाईनला. देन बिकॉज हे स्लॅश एन आहे ना. सो नेक्स्ट टाइम जे 2 होणार. नाउ 3 into 2 6 प्रिंट होणार. आय इंटू जे. सो आय तर कॉमन आहे 3 फक्त जे चेंज होतोय. ओके. नेक्स्ट टाइम जे 3 होणार 3 into 3 9. असं अप टू जेव्हा जे 10 होईल तेव्हा 3 into 10 30 प्रिंट होणार. ओके. देन आय 4 होणार. सो हे पण कंटिन्यू होणार जोपर्यंत आय 10 झाला की जे परत 1 होणार. ओके. आय 10 झाला की जे परत 1 होणार. सो 10 into 1 10 परत जे 2 होणार. असं कंटिन्यू होणार 100 पर्यंत. ओके. सिंपल आहे बघा. सो हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन टेबल फ्रॉम 1 to 10. ओके. जस्ट तुम्हाला मी डिस्प्ले केलेला आहे. ओके. नाउ आता तुम्हाला जर 11 to 20 चा टेबल दिला तर काय करायचं. 11 to 20. आता बघा तुम्हाला मी सांगितले की आउटर मोस्ट लूप 1 to 10 टाइम्स आहे. आता तुम्हाला 10 रोज डिस्प्ले करावेच लागतात टेबलला. ओके. सो फक्त चेंज काय होणार तुम्हाला कुठपासून कुठपर्यंतचा टेबल दिला. सो तुम्हाला 11 पासून 20 जर करायचं असेल तर बस एवढंच चेंज होणार. आता बघा इथे परत आता आय 1 होणार आणि जे 1 is less than or equal to 10 ट्रू आहे. सो जे किती होणार 11 होणार. ओके. नाउ 11 is less than or equal to 20 कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं 1 into j दॅट इज 1 into 11 म्हणजे काय प्रिंट झालं 11. ओके. नाउ नेक्स्ट टाइम जे किती होणार 12 होणार. सो प्रिंट काय होणार 1 into 12 म्हणजे 12 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे किती होणार 30 प्रिंट काय हॉरिझॉन्टली टेबल होणार आहे बघा. पण डिस्प्ले होताना बरोबर आपल्याला जेव्हा आपण फायनल आउटपुट करू तेव्हा टेबल काय दिसेल आपल्या 11 च्या खाली 22 दिसतील. ओके. नाउ इथे बघा 1 into 13 13 असं कंटिन्यू होणार 20 पर्यंत. जे 20 होत नाही तोपर्यंत. सो 1 into 20 20 होणार. नेक्स्ट टाइम जे 21 होईल ही कंडिशन फॉल्स होईल. लूपच्या बाहेर स्लॅश आहे. न्यू लाईनला कर्सर. नाउ आता व्यवस्थित लक्ष द्या. सो आय किती होता 1 होता बघा. सो आता आय किती होणार 2 होणार. आय 2 झाला की जे परत किती होणार
11 होणार. ओके, सो 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20 कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं 1 इंटू जे दॅट इज 2 इंटू 11. बघा बरोबर व्हर्टिकली प्रिंट होतात ते. ओके, म्हणजे टेबल तसेच प्रिंट होतात ते. नेक्स्ट टाइम जे किती होणार 12. सो 2 इंटू 12 24. ओके, नेक्स्ट टाइम जे होणार 13. असे हे 20 पर्यंत होणार. सो 2 इंटू 30 26. ओके, अप टू हे 20 पर्यंत होणार. देन 2 इंटू 20 ते 40 होणार. जे 21 होणार कंडिशन फॉल्स. ओके, देन परत आय किती होणार 3 होणार. जे परत 11 होणार. सो 3 इंटू 11 33. ओके, सो ह्या टाइप मध्ये काय होणार तुमचे टेबल डिस्प्ले होणार. ठीक आहे, नाउ आपण एकदा तर 1 to 10 चा तर तुम्हाला दाखवलंच आहे. आता इथे आपण 11 to 20 ज्या तुम्हाला टेबल कुठपासून कुठपर्यंत पाहिजे तर ती कंडिशन जे ला येणार आणि आय ची तर काही चेंज होणार नाही. देन सेव्ह केलं, कंपाईल, रन. बघा आता बहुतेक व्हॅल्यू एक पुढे गेल्यात त्या. आपण काय करूयात त्याला थोडं सॉर्ट. स्पेस आहे ना जास्त झाली बिकॉज 3 डिजिट येतात ना. 2 स्पेस देऊन बघू. तरी सुद्धा 2 स्पेस दिल्या तरी सुद्धा असंच होतंय. -3 जर दिलं एक स्पेस दिली तर आता चेक करू आपण. आता बघा आता प्रॉपर येते. मी जे तुम्हाला प्रिंट टाइपचं फॉर्मॅटिंग शिकवलं ना ते. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं की 3 लेंथ मध्ये स्पेस तुमचं 3 आणि मायनस केल्यामुळे लेफ्ट टू राईट डिस्प्ले होणार. आणि 3 म्हणजे जे इथं मल्टिप्लिकेशन येईल त्याला फक्त 3 कॅरेक्टरचीच विड्थ येणार. म्हणजे 3च तुम्ही डिजिट टाकू शकता आणि पुढे एक स्पेस दिली फक्त. ओके, सो त्याच्यामुळे काय झालं हे प्रॉपर डिस्प्ले झालं. ओके, नाउ जर आता तुम्हाला आता 11 to 30 तर टेबल डिस्प्ले होणार नाही एवढे मोठे, म्हणजे प्रॉपर डिस्प्ले होणार नाही. बघा जर 1 to 30 सांगितलं तुम्हाला तर बघा प्रॉपर डिस्प्ले होणार नाही बिकॉज कॉलम जास्तच येतात आपल्या स्क्रीन विड्थ पेक्षा. ओके, सो 21 वगैरे ते पुढे पण टेबल बरोबर आहेत. बघा 21 इंटू 240 म्हणजे इथे बघा 21 42 63 हा 21 चा टेबल आहे. 22 44 66 हा 22 चा आहे. म्हणजे बरोबर होत आहे बट तेवढी आउटपुटची स्क्रीन नाहीये. सो त्याच्यामुळे असं डिस्प्ले होत आहे आउटपुट. ओके, नाउ आपण मगाशी 11 to 30 केलं ना त्यामुळे ती स्पेस प्रॉपर पुरत नव्हती. ओके, आता रन करते. आता बघा प्रॉपर डिस्प्ले होईल. ओके, तर हे झालं तुमचं टेबल मल्टिप्लिकेशन टेबल. सो आपण आता आजच्या लेक्चर पर्यंत लूपचे ऑल प्रोग्राम्स जेवढे येतात तेवढ्या टाइपचे मी ऑल प्रोग्राम्स घेतला आहे. तरी एखादा जर स्किप झाला असेल किंवा म्हणजे एखादा स्किप झाला मीन्स काय कॉलेजमध्ये सपोज एखादा वेगळाच कोणता प्रोग्राम दिला असेल तर ते मला सांगा, मी तो पण एक्सप्लेन करेल. ओके, सो माझ्या जेवढे लक्षात आहे की कॉलेजमध्ये कोणत्या टाइपचे प्रोग्राम विचारतात ते मी सगळे तुमचे घेतलेले आहेत. ओके, सो आता मी तुम्हाला ह्याच्यावरून होमवर्क देते. आउटपुट वरून फॉर लूपचे जेवढे प्रोग्राम्स येतील म्हणजे जे की त्या टाइपचे आपण घेतले. सो अजून तुम्हाला काय एक्सरसाइजला ते देते. सो सॅटरडे संडे त्याचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, प्रॉपर लूप कंप्लीट करायचा आहे. सो मंडे पासून आपण ॲरे काय करूया स्टार्ट करूया. त्याच्यानंतर लूप मधला एक ब्रेक आणि कंटिन्यू एक पॉइंट राहिला आहे जम्पिंग आउट ऑफ द लूप. तर तो ब्रेक आणि कंटिन्यू पॉइंट मी जेव्हा ॲरे चॅप्टर शिकवेल तेव्हा मी तो घेणार आहे बिकॉज ॲरे मध्ये पण आपण लूप शिकणार आहे. ओके, सो आता गाणे घेते बिकॉज त्याचं प्रॉपर जे एक्झाम्पल आहे ब्रेक आणि कंटिन्यू कन्सेप्टचं तर ते ॲरेने प्रॉपर घेता येते एक्झाम्पल. ओके, सिम्पल नुसतंच फॉर लूपनी येत नाही. सो मी ते जेव्हा आपण ॲरे चॅप्टर स्टार्ट करू तेव्हा मी जेव्हा त्याची कन्सेप्ट आली की मग मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके.